कोल्हापुरामध्ये पारंपरिक पद्धतीने आता गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। या मिरवणुकीचा पहिला मान मिळतो तो म्हणजे कोल्हापुरातल्या तुकाराम माळी मित्रमंडळाला। कारण या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे 50 वर्षाची या मंडळाला परंपरा आहे आणि या मंडळाचा जी गणेश मूर्ती आहे त्या गणेश मूर्तीची पारंपरिक पद्धतीने आपण बघू शकतो एका पालखीमधून मिरवणूक काढण्यात येते, विसर्जन मिरवणूक काढण्यात येते। आपल्या लाडक्या बाप्पाला घेऊन जाण्यासाठी या तरुण मंडळाचे मोठे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात येत असतात। आपण जर तुकाराम माळी मित्रमंडळाची ही मूर्ती पाहिली तर विसर्जन मिरवणुकीचं हे 50वे वर्ष आहे आणि शाडूची ही मूर्ती आहे। पहिल्यापासून आजपर्यंत शाडूची मूर्ती खरं तर हे मंडळ बसवतं आणि अशा पद्धतीनं पालखीमध्ये सजवून पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये या मिरवणुकीला सुरुवात होते। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर असतील, खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते आरती करून आता या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। कोल्हापुरात यापासून पुढे साधारण उद्या दुपारपर्यंत विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होतो आणि कोल्हापूर जिल्ह्यातले वेगवेगळी जी मंडळं आहेत ती या विसर्जन मिरवणुकीमध्ये खरं तर येत असत। आपण बघू शकतो या मिरवणुकीचं एक आकर्षण म्हणजे माधुरी हत्ती जी सध्या वनतारामध्ये आहे तिची प्रतिकृती खरं तर या परिसरात आणलेली आहे आणि या हत्तीवर लोकराजा राजर्षी शाहू महाराज हे विराजमान झालेले आहेत। अशा पद्धतीने ही मिरवणूक आता विसर्जन मिरवणूक सुरू झालेली आहे आणि ही विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी कोल्हापूरसह सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थिती लावतात। रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर।